सॅटर्डे 17 मे पहाटेचे 3:05 होत आहेत. खरं तर मी 3चाच अलार्म लावला होता, पण बेडमधून उठून मोबाईलपर्यंत पोहोचेपर्यंत 5 मिनिटं गेलेली आहेत. आणि तसंही असं बोलतात की उठल्यानंतर लगेचच पटापट अशा काही फास्ट ॲक्टिव्हिटी नाही करायच्या. थोडंसं स्टेबल व्हायचं, धरतीमातेचं दर्शन करायचं आणि मग आरामात उठायचं. तर उठून आता मी आवरायला सुरुवात केली आहे. बरोबर 5 वाजता घर सोडायचं असं प्लॅनिंग आहे. चला, आजचा गेटअप हा असा असणार आहे. नुकतीच घेतलेली ही कॉटनची इंडिगो साडी आणि कालच्या व्लॉगमध्ये मी शेअर केलं होतं की मिंत्रावरून मी एक ब्लॅक कलरचा ब्लाऊज ऑर्डर केला आहे. तर तोच ब्लाऊज मी अल्टर करून घेऊन आली आहे. फक्त हातामध्येच अल्टर करायचा होता. चेसमध्ये तर अगदी परफेक्ट आला मला. आणि चेन आहे बरं का, झीप आहे त्या ब्लाऊजला. पाठीमागून गळा पॅक आहे आणि समोरून डीप व्ही नेक आहे. आणि मला ना असा नेक आवडतो, म्हणजे व्ही नेक आणि तो थोडासा डीप. मी 3 वाजता उठले कारण माझी अंघोळ झाली की मग पटापट इतरांना उठवायला बरं. सगळ्यात शेवटी ड्रायव्हरला उठवायचं, म्हणजेच आहोंना. तेवढीच थोडीशी झोप जास्त होते, पण तशीही जाग आलेलीच असते. कारण मी जेव्हा उठते ना तेव्हा सगळ्यात अगोदर देवाची गाणी लावलेली असतात. त्यामुळं अगदीच घरामध्ये शांतता वगैरे असं काही नसतं. उठतात मग सारे पटापट. तर माझी अंघोळ झाल्यानंतर लगेचच मी स्वतःचं आवरायला घेते आहे. कितीही काहीही घाई गडबड असू द्या, कामं असू द्यात, स्वतःचं आवरायचं अजिबात विसरायचं नाही. स्वतःला हा वेळ आवर्जून द्यायचा. तर मी हे सारं अगोदरच ठरवून ठेवलं होतं की साईबाबांना जाताना मी ही इंडिगो साडी नेसणार आणि या साडीवरती घालण्यासाठी माझ्याकडे ऑलरेडी ब्लॅक कलरचा स्लीवलेस ब्लाऊज होता, व्हाईट कलरचा कॉटनचा शर्ट होता, पण तरीसुद्धा मला एक फुल हाताचा ब्लॅक ब्लाऊज हवा होता. म्हणूनच मी हा ब्लाऊज ऑर्डर केला. आणि मैत्रिणींनो, खरं सांगते, इतका सुंदर ब्लाऊज हा मला रिसीव्ह झाला आहे ना. आणि तसंही माझ्याकडे फुल हाताचा ब्लॅक कलरचा असा ब्लाऊज नव्हताच. हा ब्लॅक कलरचा ब्लाऊज मी कितीतरी साड्यांवरती स्टाईल करू शकते, हो की नाही. तर हा प्रत्येकीकडे असायलाच हवा असा हा ब्लाऊज आहे. बरं, इयरिंग्स माझ्या आवडीच्या, झुमके, आणि तेही ऑक्सिडाईज. कॉटन साडी आणि ऑक्सिडाईज ज्वेलरी एक बेस्ट कॉम्बिनेशन आहे. आणि झुमके तर मला खूपच आवडतात, खूप म्हणजे अतिप्रिय आहेत मला झुमके. आणि ही झुमकेसुद्धा नवीनच आहेत, आज मी पहिल्यांदाच घालतीये. गाडीत बसल्यावर केस बांधूनच ठेवायचे. आवडलं मला हे ब्लाऊज, इतकं कम्फर्टेबल आहे ना. आणि साडी सुद्धा खूप कम्फर्टेबल आहे. आहो, मोठं मंगळसूत्र घालू की राहू दे? राहू दे है ना. बँगल्स आणि वॉच घालते. लिपस्टिकचा शेड बघा ना किती सुंदर आहे, बघा ना, है ना, एकदम लाईट. आणि या माझ्या न्यू इयरिंग्स, माय फेवरेट. 4:45ला 10 बाकी येतं. आमचं असं ठरलं होतं की बरोबर 5ला घर सोडायचं, पण काय करणार, आमच्या फ्लाईटचा नको. बघा, मी 3 वाजता उठली, पण तरीसुद्धा घरातून बाहेर पडायला 5 वाजणार आहेत. तर मी नेहमी ऑब्झर्व करते की 2 तास लागतातच सगळ्यांना आवरायला. आणि काही नाही, स्वयंपाक वगैरे तर एवढ्या घाई गडबडीत करून घेऊ शकतच नाही. तर आज बाहेरच खावं लागणार होतं. फक्त दूध खूप सारं शिल्लक होतं, म्हणून सगळ्यांच्यासाठी कॉफी बनवून घेतली. गणपती बाप्पा मंगलमूर्ती, चलो साईबाबा को मिलने. कॉफी पितोय अजून. पर 5:02 झालेली आहेत. ए चला चला, 5 वाजून गेलेली आहेत. रोज आम्ही या वेळेला वॉकला येतो. प्रितीश रोज येतो वॉकला. नसू दे, साईबाबांना घेतले मॅचिंग. तुम्ही रोज या टाइमला वॉकला असता ना? हो बळा, रोज. पहाटे पहाटे प्रितीशला सार्कॅझम सुचतोय. तो चिडवतोय मला की मम्मी तू रोज पहाटे येते ना. करायची सुरुवात. यस. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, चलो साई बाबा की जय, शिर्डी वाली साई बाबा. आता काय पेट्रोलला वगैरे थांबायची गरज नाही ना, रात्री भरले आपण.
गाडीत बसल्या बसल्या थोडंफार शूट केलं आणि जी काही देवाची गाणी लावली अगदी मंद आवाजात आणि झोपून घेतलं ते आत्ताच उठली आहे पूर्णपणे उजाडल्यानंतर. आणि पाहते तर काय, आहोस फक्त जागे आहेत. आहोस सोडून आम्ही सारेजण झोपून आलेलो आहे. पाहिलं तुम्ही आत्ता पाठीमागे. बेटा आराध्या झाले झोप. ब्रेकफास्टला थांबूया आता आपण कुठेतरी. प्रीतीश झोपलाय माझा. 1 तास तो गाडीमध्ये निवांत आपलं रिलॅक्स झोपायची सवय. आज त्याला अडचण झाली. अहो तुम्ही नाही ना झोपलात. मी हो का गाडी, तुम्ही झोपा. चला आता कुठेतरी थांबायचं ब्रेकफास्टला. ब्रेकफास्ट करायचा. आज लेट झालं बहुतेक. 7:23 झालेत. 8, 8:15ला तरी मंदिरात पोहोचायचं टार्गेट होतं, बट नाही पोहोचत आहे. ड्रायव्हिंग करतोय आणि बायको गाडीत पण झोपलेली असते. आणि घरी गेल्यावर म्हणे प्रवास करून आले, कंटाळा आलाय खूप. तसंच असतं. आणि तुम्हाला काय सांगायचं काय नेमकं, की बायका गाडीत पण झोपतात आणि नवऱ्याला कार चालवायला लावतात. ड्राईव्ह पण नवऱ्याने करायचं आणि घरी गेल्यानंतर कंटाळा आला म्हणून आणखी झोपतात. याचा अर्थ ती सुखी बाई आहे एकदम, की तिला एवढी झोप आहे. शिर्डीमध्ये आम्ही पोहोचलो आहोत. पोहोचल्या इथेच एवढ्या अलीकडे कार पार्किंगसाठी ते लोक बोलवत होते की 50 रुपये घेतोय आम्ही आणि तुम्ही इथे पार्क करा. तर आहो त्यांना काय म्हणतात माहिती आहे, अरे माझं घर आहे रे इकडे, मी राहायलाच इकडे. आमचं नेहमीचं पार्किंगचं ठिकाण. वाढवले काय रेट? नाही तेवढंच आहे. 100 तेवढेच आहेत. बरेच दिवस झालं. काय नंबर आहे? 8259. तर ना आम्ही आता असं ठरवतोय की ब्रेकफास्ट करायचा नाही. इकडे लेफ्टला. दोन्ही कॉलमच्या मध्ये लावा. गाडीत मोबाईल नका ठेवू. वर लॉकर आहे, लॉकरला मोबाईल घेऊन वाले लेडीज परत घेऊन जा मंदिरात. गर्दी असेल का आता? गर्दी म्हणजे 1-1.25 तास लागेल ते दर्शनला फ्री मध्ये. आणि VIP पास घेतला तर 15-20 मिनिटात होतं. VIP पासेसचे काय रेट आहेत? 200 रुपये चार्जेस. 200 रुपये घेतात. आपण मागच्या वेळी काढले होते आम्ही. VIP पास घ्यायचा असेल ठीक आहे. लेफ्टला मोबाईल इकडे घेऊन या. लेफ्टला VIP पास 200 रुपयाचा 15-20 मिनिटात दर्शन होईल म्हणतात. आणि नाही तर तास. मागच्या वेळेला आम्ही पास काढून आलो पण बिलकुल गर्दी नव्हती, तो पास वाया गेला. यावेळेला पास नाही काढला तर आता आज बहुतेक थोडीशी गर्दी आहे. पण काय करायचं मग? ब्रेकफास्ट पहिलं करायचं की दर्शन पहिलं करायचं? पहिलं पास काढायचं. पहिलं पास काढायचं. प्रीतीचं उत्तर बघा, मी 2 ऑप्शन दिले होते, त्यातला त्यामध्ये हा ऑप्शन नव्हता. 200 रुपयाचा तिकीट मिळते तिकडे जाऊन. अरे पप्पा कुठे राहिले? अहो शेवटी आता बिना ब्रेकफास्ट दर्शनाला जायचं ठरतंय. पास काढल्याशिवाय तर काही प्रीती दर्शनाला येणार नाही. त्याला गर्दीत उभं राहायचं नसतं. मुळात म्हणजे त्याला लवकर घरी परत जायचं आहे, कारण अभ्यास करायचा आहे. तुझा फोटो घेऊ दिले ना आता. बाय. अगं कुठे लावलंस ग? पण तू तिरकं लावलंस ना. बरं असू दे ठीक आहे. लावायचंच होतं तिला. बघ याला पण लाव. आम्ही ना एवढ्या वेळा शिर्डीला आलोय, पण या साईबाबांच्या मूर्तीजवळ म्हणजे दर्शन करून बाहेर आल्यानंतर इथे थोडंसं छोटंसं जे काही गार्डन आहे, फोटोचे पॉईंट आहे, तिथे कधीच फोटो काढले नव्हते. आज मात्र आवर्जून काढून घेतले. आणि आता चला परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. गाडीत बसण्यापूर्वी इथे ना खूप टेस्टी असे गोड गोड पेरू दिसले. म्हणजे त्यांनी मला टेस्ट करायला दिलं होतं म्हणून म्हणते मी, गोड होता एकदम पेरू. तर पेरू घेतले आणि आता निघणार. चला 10:25 झालेत आणि आम्ही दर्शन करून निघालो सुद्धा. बरं आम्ही ठरल्याप्रमाणे काहीच केलं नाही बरं का. म्हणजे असं ठरलं होतं की पहिलं दर्शन करायचं मग ब्रेकफास्ट करायचा, असं नाही झालेलं. आम्ही पहिली पेटपूजा केली, छान ब्रेकफास्ट करून घेतला आणि मग निवांत रिलॅक्स मध्ये साईबाबांना भेटलो. आणि पास काढलाच. म्हणजे प्रीतीशला पास हवा होता ना, तर पास काढूनच आम्ही दर्शन घेतलंय. त्याचं म्हणणं आहे की तो पास तसाही चॅरिटीला जातो आणि विदाउट पास तर काही मी येणार नाही म्हणे. गर्दी आहे, गर्दी आता वाढतीये 10 नंतर. सगळं
केवढा सुनसान एरिया आहे ना. अहो मंचर किती किलोमीटर राहिलं? 29. काय करायचंय मग? जेवायला कुठे थांबायचं की डायरेक्ट घरी जायचं? थांबे ना, कारण 12:30 होत आहेत. आकाशला थांबे. आकाश मिसळ चालेल, मिसळ खाऊन जाऊया मस्त टेस्टी. किती रुपयाला? 20 रुपयाला एक. 20 रुपयाला एक? हो. बरं हवंय आम्हाला. थांबा, या पुढे या. थांबा, पैसे देते. किती देता? 50 रुपयाला 3 द्या की. हा हो हो, हे घ्या. थँक्यू. चांगले आहेत ना? हो चांगले आहेत. करवंद मी जांभळ समजत होते याला. इतकी कमी करवंद निघाली नाही यातून, इतकी कमी. हे बघा, पोकळच होतं सगळं. इथपर्यंत पोकळच होतं. पण जाऊ द्या, काय करायचं आता. उभं राहून बिझनेस करतात उन्हात म्हणून. आपलं मस्त मस्त ना. अरे यार, हे मध्ये स्टोन का लावलेत काय माहिती. किती सुंदर दिसत होती फुलं. आकाशकडे चाललोय आम्ही आणि आकाशचं बदललेलं जे भव्य आकाशमय रूप आहे ते पाहायचं आहे. ह्या कोणाचीही गाडीतली इच्छा नाहीये की तिथे जायचं. घरी जायची इच्छा आहे. फक्त आहोंची इच्छा आहे आणि माझी इच्छा आहे. आहो, यांना सगळ्यांना गाडीत बसूया, आपण दोघं जाऊ खाऊन येऊ. हो आराध्या, तुला खेळायला पण येते. बघ 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 बघ. वाव, हे किती मोठं झालंय. नावाप्रमाणेच झालंय हे आकाश. हे भरपूर जागा आहे कार पार्किंगला. नो प्रॉब्लेम. चला. हाच तो दिवस आहे ज्या दिवशी बाहेरचं खाल्लं गेलं. अगदी ब्रेकफास्ट आणि जेवण. ब्रेकफास्टसुद्धा खूप चांगल्या हॉटेलमध्ये केला होता, पण पहिल्यांदा मोबाईल जमा केले आणि मग ब्रेकफास्ट केला, त्यामुळे ते सारं शूट नाही करता आलं. पण याच दिवशी हे सारं खाल्लं गेल्यामुळं फूड पॉयझनिंगचं निमित्त झालं बंटीला आणि बंटी आजारी पडली. आराध्या, का तू बसू शकते? ट्राय तरी कर. आराध्याला आमच्या छोटी चेअर दिली आहे. आणतायत, बदलून आणतायत. काय करणार आहेस तू? का तुम्ही? पनीर पुलाव. तर भूक लागली आम्हाला. तर आम्ही काय काय ऑर्डर केले माहिती आहे? स्टार्टर मध्ये आहे कोथिंबीर वडी आणि नंतर आहे 2 मिसळ, तुमचा पनीर पुलाव, प्रितीसचा काहीतरी मशरूम, पनीर बिर्याणी आहे माझी. पनीर बिर्याणी. तुझं काय आहे? मशरूम चिली ड्राय समथिंग. आणि नंतर जलेबी आणि रबडी. तर इतकी भूकही नाहीये बरं का आम्हाला, पण हॉटेल बघून इतकं सारं ऑर्डर करण्यात आलंय. बघूया का आता किती खाऊन संपणार आहे का पार्सल घरी घेऊन जावं लागणार आहे. आम्ही काय करतो माहिती आहे? जर का खाऊन संपलं नाही ना तरी अगदी न लाजता त्यांना पार्सल घ्यायला सांगतो, पॅक करायला सांगतो आणि आम्ही घेऊन जातो घरी. अजिबात वेस्ट करत नाही. पण हॉटेल मात्र भन्नाट केले त्यांनी, एकदम बढिया. या आकाशमधली ही मिसळ खूपच फेमस आहे आणि टेस्टीही असते. तर बघा किती आवडीनं बंटीनं मिसळ घेतली होती. आणि खरं तर जे काही आम्ही ऑर्डर केलं होतं ना ते साऱ्यांनी अगदी मिळून खाल्लं, शेअर करून खाल्लं बरं का. तर कोथिंबीर वडी तर अगदीच टेस्टी होती. तर इतकं हे ऑथेंटिक फूड खाऊनसुद्धा फूड पॉयझनिंग कसं झालं याचं मला टेन्शन आलं होतं. असं कुठेही रोड साईडला वगैरे काहीच खाल्लेलं नव्हतं. तर झालं असं होतं की तुम्हाला मी त्याही व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की तिचं जे काही पोटाचा प्रॉब्लेम तिचा जो काही होता ना तो जुना होता. बरं, इथे प्रितीशने असा का चेहरा केला आहे माहिती आहे? रबडी समजून कोशिंबीरमध्ये जलेबी बुडवून त्याने खाल्ली होती आणि मीच खायला लावली होती त्याला. आणि तो म्हणतोय नक्की हे दिलं आहेस काय मम्मी, कसं लागतं हे? तर आत्ता त्याने रबडीसोबत खाऊन पाहिलं. चला, झालं आहे आता खाऊन घरी निघायचं. अगदी वेळेत सारी कामं झालेली आहेत. दर्शनही अगदी छान झालं आहे. प्रवासही अगदी मस्त सुखरूप झालेला आहे. आता घरी पोहोचायचं. प्रितीश त्याच्या कामाला लागणार कारण त्याची टेस्ट आहे. बाप्पा मोरया. छान सुखरूप प्रवास झालेला आहे आणि लवकर परत आलेलो आहे. मी ना काय करते, गॉगल गाडीतच विसरते, म्हणजे कुठेही विसरते, घेऊन जाते वरती मी केसात अडकवलेला तसंच. आहो मात्र आठवणीनं ठेवून जातात. तर आज मला आठवले, म्हटलं आपण पण ठेवावं.
4:10 बाकी आहेत. तर सख्यांनो, ही जी काही कॉटनची साडी आहे ना, इतकी बेस्ट आहे आणि सगळ्यात महत्त्वाची इतकी कम्फर्टेबल आहे ना, मी काय सांगू तुम्हाला. घरी आल्यानंतरसुद्धा ही साडी काढून ठेवायचा मूड नव्हता माझा. म्हणूनच हे बघा, इथं पुन्हा आल्यानंतर आरशामध्ये वॉक करून पाहते, थोडासा डान्स करूनही पाहिला. खूप म्हणजे खूप कम्फर्टेबल होती हो ही साडी, काय सांगू मी. आता पुन्हा अजून खूप साऱ्या कॉटन साड्या घ्याव्याशा वाटत आहेत मला. अगदीच भारी आहे हे. जेवण वगैरे सगळं बाहेरच करून आलो आहे, त्यामुळे घरी आल्यानंतर किचनमध्ये तरी काही काम नाही आहे. म्हणजे स्वयंपाक वगैरे काही आता करावा नाही लागणार. तर लगेचच मशीन लावून घेतली आणि आराध्या आली आहे नेहमीप्रमाणे मला मदत करायला. इतकं कंटाळून आलो आहे आम्ही. केलं तर काहीच नाही, मी गाडीत झोपच काढली आहे. जाताना झोप, येताना झोप. आल्यानंतर फक्त झाडलोट झाले, मशीन झाली आहे. आणि आता ना आम्ही मस्त मूव्ही बघणार आहे. दाखवते कोणतं. लागायला लागलंय. 2008 सालचा मेहबूबा पाहतोय आम्ही. बरं, इतका काही खास नव्हता हा मूव्ही. कसा बसा संपवला. आता लावलाच आहे तर काय करणार ना. चला मग, याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ इकडंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबही नक्की करा. बाय.